तर गाईज सकाळ सकाळी उठलो आता 7:30 वाजता. डे 3 आहे आज. आज आपण कुठलं बीच करायचं आहे रे? खवणे बीच. खवणे बीच करायचं आहे आणि आता आपण चाललो आंघोळीला बीचवर. बघू शकता एवढं मी भैया आणि राजा आहे चाललोय तिथे जाणार. जरा व्हिडिओ करायचं आहे. ते व्हिडिओ करणार, आवरणार, मग पटकन आवरल्यावर मग लगेच निघणार आहे. आणि आपलं मामा बघा, आम्ही काल पण इथे चालतो वॉशरूमला, परत आंघोळीला ते, आणि आज पण इथे चाललो आहे. त्यांचं तुम्हाला घर दाखवतो कसं आहे. कसं घर आहे, शेवट आहे. आता पहिला सगळं फ्रेश होणार, मग जरा व्हिडिओ करणार आणि डायरेक्ट खवणे बीच. कारण तिथल्या पोरांना सांगितले 7:30 वाजता आवरून बसा. आम्ही 7:30 वाजता उठलो. चला बीचवर आलतो बघू शकता. हो. तर लय काय उशीर बघत बसलेलं नाही आहे बीच. आता जाऊया डायरेक्ट खवणे बीचवर. आवरले म्हणजे आवरणार आहे सोडा, जरा फ्रेश होणार आणि निघणार आहे. बघू शकता. तर गाईज फायनली आपण आवरले, सगळं झाले. आता चालले खवणे बीचला. आणि विषय काय माहिती आहे का, पहिला नाश्ता करणार आहे. कारण रात्रीपासून काय खाल्लेलं नाही नीट, त्यामुळे पहिला नाश्ता करून मग जाणार. तर काय आपण आता खवणे बीचवर आले, बघू शकताय खवणे बीच. जरा आज जाणार आणि जरा फिरणार इकडे तिकडं. एक चांगला कायकिंग करायचा विचार करायला, पण काय होते का नाही काय माहीत नाही. बघूया, दाखवणारच आहे तुम्हाला. एक्सप्लोअर करणार, जरा बघणार ठिकाणी कुठले कुठले चांगले आहेत आणि तुम्हाला दाखवणार. मॅगी खायला आले, बघू शकता मॅगी करायला तिने. आणि निवांत इथं आपण बेंचवर बसून खायचं चिलमध्ये. आता इथं निवांत उन्हाच्या वातावरणात निवांत मॅगी खाणार आम्ही. कसं आहे, त्याचं काम झालं, त्यानं पंप दिला. तर कायाकिंग कसं करायचं ते बघायला चाललोय. आम्ही काय करणार नाही आहे, पण नुसतं बघायला तर चाललोय कसं आहे काय आहे. जरा फोटो देऊन मारायचं. फोटो मारे घे कसं टाकायचं नाही ते, आणि काय करणार नाही. आम्ही जाऊन बोटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून आलो. तर बघू शकता बघा, असं कायकिंग करायचं असते. हे खोल नाही राजा यो काही नाही, शेवाळा बघू शकता
फोटोशूट चालू आहे इथं. बघण्यासाठी भारी आहे फोटो बिटो काढण्यासाठी. एकदा आला तर येऊन जावा. न्यूती बीच पण जवळच आहे इथून. मला बोटिंगचं आता काय मिळणार नाही सोडा. चप्पल काढू येते. होय बघू शकता इथे पोरं कुठं आहेत काय आम्ही. त्यांना बोलून घेतले हो मगापासून थांबून म्हणून तर. आणि दोघं मला दिसून झाल्यात कुठं. फायनली आता चालले. बघू शकताय सगळं आवरलं. फोटो व्हिडिओ काढून आता चालले बघा. फायनल निघाले आम्ही. त्याचा एक फोटो काढ की त्याला टाकलं सोनं कुठला. जरा चेकपोस्ट असल्यामुळे आम्ही दोघंजण उतरले. मागं चेकपोस्ट होता वाचले. आता पुढं त्यांनी थांबल्यात. आता चालत जाणार तिथंपर्यंत आणि मग तिथनं आम्ही बसणार दोघंजण. मग तिथनं डायरेक्ट जेवायला थांबणार. कसा आहे आंबोली घाटातला व्ह्यू. गाईज आंबोली घाटात आपण जेवायला थांबले. बघू शकता हे आहे आंबोली घाट. म्हणजे आंबोली घाट अजून पुढं आहे सोडा. आणि इथं आपण जेवायला थांबले तन्वी रेस्टॉरंटमध्ये. ही आपली गाडी आहे इथं आपली सगळी पोरं बसल्यात. फायनल जेवण झाले. आता चालू आहे. आता फक्त घाटात थांबणार. सध्या आंबोली घाटात आपण बघू शकताय. जी करायला पाटील दाबून धरल्याला रे. दिके रे बे पुढं चेकपोस्ट असल्यामुळे आम्ही जरा चालत चाललोय. उतरले सोडा. महादेवगड पण ठीक आहे माहित नाही, बघितलं नाही. पण पावसाळ्यात नक्की येणार आहे इथं. पावसाळ्यात अनेकदा टाइम येणार काय पण होईल 100%. तिथनं पळताळी आणि आपली गाडी. चेकपोस्ट होता चेकपोस्ट चांगला आहे. आता आणि पुढं टोलगेट लागला आहे त्यामुळे आणि थांबवलोय. कारण पुढं परत एकदा हात मारायचा आणि लगेच चालू. पुढं टोलगेट आहे. उतर तू ये. मगाशी गाडीला 500 रुपयाचा फाईन बसला आहे. सीट बेल्ट लावली होती म्हणून. आता कितीचा बसते काय मी पुढे पुढे असली तर. अनेक टोलगेटवर काय पोलीस नाही आहेत. मगाशी 500चा खुट्टा लागला आहे. त्या काय विषयच नाही त्याचा. आता पुढे होऊ शकताय. पचका असं झाला की टोलगेटच बंद आहे. उगेच थांबली फालतूला वाटायचं. टोलगेटच बंद आहे. उपरी थांबले जरा चहा नाश्ता करायला. म्हणजे वडापाव तर खायला थांबले. होऊ शकता बघा पोरं. आज जरा वडापाव खाणार आहे. डायरेक्ट इचलकरंजीमध्ये स्टॉप आणि जरा काहीतरी खाणार. मग डायरेक्ट आपल्या मिरजाला भेटूया.
आपण नक्कीच